पुरुषोत्तम भगवान की जय। राधे कृष्णाय नमः। गोपाल कृष्णा राधे कृष्ण। ओम नमो भगवते वासुदेवाय। लक्ष्मीनारायणाय नमः। राधे कृष्णाय नमः। राधे कृष्णा गोपाल कृष्ण। अधिक मास महात्म्य कथा अध्याय 13 महिमा द्वादशीचा। पुरुषोत्तम महात्म्य कथा अध्याय 13 महिमा द्वादशीचा। समोर बसलेल्या आर्त जिज्ञासू ऋषीवर्गांची ती उत्कंठ ज्ञानतृष्णा शमवित सूत पौराणिक सांगू लागले. श्रोते हो, याप्रमाणे अधिक महिन्यातील पंचपर्वांची एक एक करून लक्ष्मणाला माहिती करून देत भगवान पुढील आणखी एक सुंदर पर्वणीची माहिती देतात. खरे तर येथे लक्ष्मी ही केवळ एक निमित्त असून सर्वसामान्य जीवाच्या मनातील भक्ती, ओढ आणि ज्ञान लालसा यांचे ते एक प्रतीक आहे. येथे या सर्व निवेदनात लक्ष्मी हे जरी निमित्त असलं, जरी ह्या प्रश्नांची प्रश्नकर्ता असली तरी त्या सर्वांमागे अवघ्या मानवजातीच्या कल्याणाचे एक आर्तकणव आहे, हे विसरून चालणार नाही. हा बोध, ही शिकवण, हा सांगावा, हे कल्याणकारी ज्ञान हे तुमच्या आमच्यासाठीच आहे. आता भगवान महाविष्णू हे माता लक्ष्मी देवीस ज्या फलदायी पर्वणीचे महात्म्य सांगतात, ती पर्वणी, तो दिवस म्हणजे द्वादशी. इथे द्वादशी व्रत हे एक महान पुण्यकारक असे व्रत असून ते व्रत प्रत्येक हरिभक्ताने अवश्य करावे इतके चांगले व फलदायी आहे. आता ह्या व्रताबद्दलची माहिती अशी आहे की हे व्रत केवळ 1 दिवसाचे नाही, तर हे 3 दिवसाचे आहे. या व्रताचा प्रारंभ हा दशमीपासून होतो. दशमी, एकादशी, द्वादशी असे 3 दिवसाचे व्रत. त्यांचे आचरण पद्धती म्हणजे दशमीच्या दिवशी एक वेळ म्हणजे फक्त दुपारी भोजन करायचे. संध्याकाळी हलकासा दूध, फळे असा आहार घ्यावा. एकादशीला पूर्ण दिवस उपवास करायचा. द्वादशी म्हणजे व्रताच्या तिसऱ्या दिवशी द्वादशीला शक्य तेवढ्या लवकर ब्राह्मणांचा मिष्टान्न भोजन करून या व्रताची सांगता करायची. येथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची, ती म्हणजे उपवास. म्हणजे जसे फलाहार तसंच खरी उपासना म्हणजे उपवास. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. म्हणजेच या एकादशीला अधिकाधिक काळ हा भगवंतांचे ध्यान, स्मरण, पूजन, नामस्मरण, भजन इत्यादी कर्म करून त्या भगवंताच्या अधिकाधिक जवळ राहणे. अर्थात हे जवळ राहणे, सानिध्यात राहणे केवळ शारीरिक नको, तर मानसिक म्हणजेच मनोभावे एकाग्र, शांत व प्रसन्न मनाने आणि अनन्य शरणागत भावाने असावे, तरच ते खरे अनुसंधान अन तोच खरा उपवास. प्रत्येक महिन्यात या द्वादशी व्रताची पर्वणी ही 2 वेळा म्हणजेच दोन्ही पक्षात येत असते. हे द्वादशी व्रत फलदायी निश्चितच आहे, पण अधिक महिन्यातल्या एका जरी पर्वणीला हे द्वादशी व्रत केले तर त्या व्रतकर्त्यास प्राप्त होणारा पुण्याचा वाटा हा कितीतरी पटीने अधिक आहे. अधिक महिन्यातील कोणत्याही एका द्वादशीला जरी हे व्रत केले तरी ते फलदायीच. या व्रताच्या निमित्ताने ब्राह्मणास भोजन, वस्त्र, पात्र, दखल, तांबूल इत्यादी दान द्यावेत. अपतेष्टांसह धोंड्याचे, पुरणाचे दिन याचे भोजन करावे. अशा या द्वादशी व्रताचे आचरण कर्त्यावर भगवान नारायण हे विशेष कृपा करतात. या द्वादशी व्रतालाच आणखी एक थोडा वेगळा भाग म्हणजे साधन द्वादशी व्रताचरण. यात फक्त एवढाच की साधन द्वादशी म्हणजे व्रतकर्त्याचे व्रताचे पारणे हे सूर्योदयापासून ब्राह्मण भोजन करून आणि स्वतः व्रत करणाऱ्याने आपले व्रत भोजन करून पूर्ण करावे. ह्या व्रत चरणांतर्गत यजमानाने ब्राह्मणांसह सूर्योदयापूर्वी भोजन करणे याला विशेष महत्त्व आहे. येथे वेळेला फार महत्त्व आहे. ती वेळ चुकून चालत नाही. पूर्वी सूर्यकुळात एक ईश्वरभक्त, धर्मनिष्ठ, कर्तव्य तत्पर, सदाचारी आणि पुण्यवान असा एक राजा होऊन गेला. त्याचे नाव होते अंबरीष. अंबरीष हरिभक्त म्हणजेच परमेश्वराचा असीम भक्त होता. तो नेहमी द्वादशी व्रत करीत असे. दर महिन्याला दोन्ही पक्षात म्हणजे शुक्ल आणि वद्य या दोन्ही द्वादशीचे व्रत हा राजा मोठ्या श्रद्धेने आणि निष्ठेने करीत असे. त्यातच राजाचा साधन द्वादशी करण्याचा नियम असल्यामुळे तो आपले व्रत सांगता द्वादशीला सूर्योदयापूर्वीच ब्राह्मणांना भोजन देऊन आणि स्वतः प्रसाद भक्षण करून करीत असे. इकडे जसे जसे राजा अंबरीषाचे हे साधन द्वादशी व्रत चरणाचे पुण्य वाढू लागले, त्याबरोबर आता हा पुण्यवान राजा आपले राजपद परत घेईल की काय अशी इंद्राला भीती वाटू लागली. छळ, कपट हे काही भक्त असुरांनीच केले नाही, तर देवदेवकांनी सुद्धा असे छळ कपट करून आपला स्वार्थ साधावासे वाटले नसते तर नवल नाही काय. एक दिवस काय झाले, दुर्वास ऋषींनी स्वारी अमरपुरी आली. त्यांना असे अचानक दरबारी आलेले पाहून त्या देवेंद्राला जेवढे आश्चर्य वाटले तेवढाच तो मनापासून प्रसन्नही झाला. त्याने तत्परतेने उठून पुढे होऊन दुर्वासांचे स्वागत केले. त्यांना मोठ्या सन्मानाने आसनावर बसवून देवेंद्राने त्यांचे पाद्यपूजन केले. त्यांना उचित सन्मान करून देवेंद्र खाली मान घालून आणि हात जोडून त्यांच्यापुढे उभा राहिला. तेव्हा प्रसन्न झालेल्या दुर्वासांनी
अधोबदन झालेल्या देवेंद्राला प्रश्न केला. देवेंद्र, काय रे झाले? तू असा दुःखी कष्टी का? तेव्हा देवेंद्राने राजा अम्बरीषाच्या साधवन द्वादश व्रताच्या आणि अधिक मासातील व्रताच्या अधिक पट पुण्याईमुळे त्याला उत्पन्न झालेल्या चिंतेची कथा त्यांना सांगितली. तेव्हा दुर्वास म्हणाले, अरे देवेंद्र, त्यात तू एवढं भयभीत आणि चिंताग्रस्त होण्याचे कारण काय? प्रत्येक हरिभक्ताने करायलाच हवं असे व्रत आहे. ब्रह्मदेव महेश एवढेच कशाला, पण स्वतः तू सुद्धा हे व्रत केले आहेस ना? होय मुनिवर, मी ते व्रत केले होते, ते इंद्रपदाच्या प्राप्तीसाठी. पण आता दुसऱ्या कुणाचं हे व्रत माझ्याच पदाला जर धक्का पोहोचवणारा असेल तर त्यापेक्षा त्या व्रताचा जर कोणी भंग केला तर? देवेंद्र चाचरत म्हणाल, शचेंद्रा, अरे महाविष्णूचं महापुण्यकारक व्रत ते आणि त्यांचा भंग, छे शिव काय हा विचार? दुर्वास म्हणाले, आता पुढे काय झालं ते पुढील अध्यायात वाचू. अध्याय 13 समाप्त. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. पुरुषोत्तम भगवान की जय. राधे कृष्ण गोपाल कृष्ण.